नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उत्सर्जन संस्था व पचन संस्था या टॉपिकवर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात वापरतात? डायलिसिस उपचार कोणत्या आजारात वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे मूत्रपिंडाचे आजार. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंडामध्ये वापरतात. 2 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर पर्याय क्रमांक 1 बघा, हा जठर हा भाग आहे, लहान आतडी भाग आहे, यकृत हा सुद्धा भाग आहे. तर फुफ्फुस, पर्याय क्रमांक 4, फुफ्फुस हा पचन संस्थेचा भाग नाही, तर हा श्वसन संस्थेचा भाग आहे. 3 नंबरचा प्रश्न, स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव स्रवतात? स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव स्रवले जातात? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. इन्सुलिन व सोमॅटोट्रॉपिन हे स्राव स्रवले जातात. 4 नंबरचा प्रश्न, स्वादुपिंड ग्रंथींचे कार्य कोणते? स्वादुपिंड ग्रंथींचे कार्य कोणते? तर इथं पर्याय क्रमांक 4 आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे हे स्वादुपिंड ग्रंथींचे मुख्य कार्य आहे. 5 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. 6 नंबरचा प्रश्न, पचनक्रियेत याचा अभाव असतो. पचनक्रियेचा यांच्यात अभाव असतो. पचनक्रियेचा कोणाचा अभाव असतो? तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. टेपवर्म यांच्यात पचनक्रियेचा अभाव असतो. 7 नंबरचा प्रश्न, पित्त हे टिंबटिंब अवयवात तयार होते. पित्त हे टिंबटिंब अवयवात तयार होते. तर यकृतात पित्त तयार होते. पित्तरस हा यकृतात तयार होतो. 8 नंबरचा प्रश्न, ॲनाटॉमी म्हणजे काय? ॲनाटॉमी म्हणजे काय? तर सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणे याला काय म्हणतात? ॲनाटॉमी. आता पर्याय क्रमांक 3 बघा, इथं विषाणूंचा अभ्यास. विषाणूंचा अभ्यास म्हणजे व्हायरोलॉजी आणि सजीवांच्या पेशींचा अभ्यास म्हणजे सायटोलॉजी. 9 नंबरचा प्रश्न, आवश्यक अमिनो ॲसिड हे संबोधन खालीलपैकी कोणत्या अमिनो आम्लाला दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जे शरीराच्या विकास व वाढीसाठी फारच महत्त्वाचे असतात त्यांना काय म्हणतात? आवश्यक अमिनो ॲसिड्स. 10 नंबरचा प्रश्न, आता इथं सहसंबंध ओळखायचा आहे. झुरळ, माल्पिगियन नलिका, तर गांडुळामध्ये काय? तर ही चा उत्सर्जन अवयव आहे माल्पिगियन नलिका झुरळाचं. तर गांडुळाचा उत्सर्जन अवयव काय? उत्सर्जन संस्था त्याला काय म्हणतात? तर वृक्कक. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. गांडुळामध्ये वृक्कक असतं. 11 नंबरचा प्रश्न, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. मूत्रपिंडामध्ये होणाऱ्या म्हणजे मूत्र तयार होण्याची क्रिया कशा प्रकारे असते? तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. गाळणे, पुनर्शोषण, स्रवणे, उत्सर्जन ह्या 4 प्रकारच्या क्रिया घडतात. गाळणे म्हणजे यामध्ये रक्त गाळले जाते. रक्तातून मूत्र हे गाळले जाते. पुनर्शोषण म्हणजे त्या मूत्रातील जे महत्त्वाचे घटक आहेत जे शरीरासाठी आवश्यक आहे ते पुन्हा शोषले जातात रक्तामध्ये. त्यानंतर स्रवणे म्हणजे यामध्ये काय होतं, जे अनावश्यक घटक आहे ते पुन्हा रक्तातून मूत्रामध्ये सोडले जातात आणि उत्सर्जनाद्वारे मूत्र हे शरीराबाहेर टाकले जाते. पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. गाळणे, पुनर्शोषण, स्रवणे आणि उत्सर्जन. 12 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्यांचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात? खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्यांचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात? म्हणजे वॉटर सोल्युबल जीवनसत्वे आपल्याला विचारले आहेत. तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 2 व 3 म्हणजे काय? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. तर याच्यासाठी ट्रिक आहे बघा. वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहे त्याला म्हणतात WBC म्हणजे जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे काय? वॉटर सोल्युबल WBC. 13 नंबरचा प्रश्न, इन्सुलिन हे प्राण्यांच्या टिंबटिंब या अवयवाद्वारे स्रवले जाते. इन्सुलिन हे प्राण्यांच्या टिंबटिंब या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे. तर आपण वरतीच प्रश्न पाहिला होता, स्वादुपिंड याचं योग्य उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न, अन्नपचनाच्या रासायनिक अभिक्रियेत
किंवा क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? आता उत्प्रेरक म्हणजे काय? जे अभिक्रिया फास्ट होण्यास मदत करते त्याला उत्प्रेरक म्हणतात. तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. विक्रे हे अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून काम करतात. 15 नंबरचा प्रश्न, किडनी स्टोनचा नाश करण्यासाठी कोणती उपचार पद्धती आहे? किडनी स्टोनचा नाश करण्यासाठी कोणती उपचार पद्धती आहे? पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. लिथोट्रिप्सी ही किडनी स्टोनचा नाश करते. तर किडनी स्टोन, आता किडनी स्टोन म्हणजे कशाचे खडे असतात? हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे निर्माण होतात मूत्रपिंडामध्ये, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे, आणि काही प्रमाणात कॅल्शियम फॉस्फेटचेही खडे तयार होतात, पण कॅल्शियम फॉस्फेटचे खडे हे कमी प्रमाणात असतात. 16 नंबरचा प्रश्न, मानवी मूत्राचा pH किती असतो? मानवी मूत्राचा pH हा किती असतो? पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. 5.5 ते 7 म्हणजे थोडासा हा ॲसिड प्रकारचा असतो. 17 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला, निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा, आता याला पिवळा कलर असतो मूत्राचा, मग मूत्राचा पिवळा कलर हा कोणत्या घटकामुळे तयार होतो? तर युरोबिलिनोजेन ह्याला म्हणतात, किंवा युरोक्रोमद्वारे किंवा युरोबिलिनोजेन ह्याद्वारे निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग हा पिवळा तयार होतो. इथं युरोबिलिनोजेन असा आहे. 17 नंबरचा प्रश्न आपला संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. आज आपण इतकेच प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.